श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी षडरात्रोत्सव पुष्प चौथे. कार्तिक स्वामींनी खडगदृष्ट मारल्यानंतर मणिमल्ल खवळले आणि पुढील युद्धासाठी उल्कामुख राक्षसास आज्ञा केली. त्यावेळी भगवान मल्हारी मार्तंड संतापले व त्यांनी भगवान गणेशांना आज्ञा केली. भगवान गणेशाने उल्कामुख यांच्यात घनघोर युद्ध झाले. भगवान गणेशांनी उल्कामुख राक्षसाचा वध केला. त्यानंतर कुंतलोम राक्षसास मल्लासुराने युद्धासाठी पुढील आज्ञा केली. जयनंदी यांनी भगवान श्री मल्हारी मार्तंड यांच्या आदेशाने युद्ध करून कुंतलोमास मारले व विजय प्राप्त केला. त्यानंतर मणिमल्ल दैत्य प्रत्यक्ष युद्धास उपस्थित झाले. मणी दैत्य मल्लासुराला आपला विजय होईल असे आश्वासन देत होता. श्री मार्तंड भैरव व मणी दैत्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. त्यावेळी श्री मार्तंड भैरवांनी मणी दैत्याचा पराभव केला व भूमीवर त्याला पाडले. देवाने मणी दैत्याच्या मस्तकावर चरण ठेवल्यावर मणी दैत्य वैर विसरला व देवाची स्तुती केली. देवाने मणी राक्षसास मोक्ष प्रदान केला. त्यानंतर श्री मार्तंड भैरवांनी मल्लासुराची समजूत काढण्याकरिता भगवान महाविष्णूंना पाठविले. भगवान महाविष्णूंनी मल्लासुराला शरण येण्यास सांगितले व त्यास समजवले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही व मल्लासुर युद्धास उभा राहिला. येळकूट येळकूट जय मल्हार. आपण देखील या महत् पुण्याच्या अन्नदान सेवेमध्ये सहभागी होऊन पुण्याचे भागीदार व्हावे व गरजवंतांसाठी